अक्षय तृतीयानिमित्त ठाणेकरांसाठी अमृतपेठ या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करीत लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसांची लयलूट देखील होत आहे. खात्रीचे चवीचे होममेड खाद्यपदार्थ, परफ्यूम, अत्तरे, महिलांसाठी खास ज्वेलरी, लाईव्ह मेहंदी, कोकणातील पदार्थ, साड्या, नाविन्यपूर्ण वस्तूंनी प्रदर्शन सजले आहे. 18 व 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 9 या वेळेत साई हॉल आईस फॅक्टरीजवळ नौपाडा येथे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही महामंडळ संस्थेच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक युवती ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच कौशल्य विकास, प्रशिक्षण व उद्योजकता प्रोत्साहनासाठी विविध उपक्रम राबवित आहे. संस्थेमार्फत युवक, महिला उद्योजक ह्यांच्यासाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम, जनजागृती उपक्रम तसेच विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवउद्योजकांना चालना देण्यासाठी, त्यांना व्यवसायाला गती मिळण्यासाठी अमृतपेठ थेट बाजारपेठ ह्या प्रदर्शनाचे आयोजन 18 एप्रिल व 19 एप्रिल रोजी आई हॉल नौपाडा ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 30 लघुउद्योजकांचे स्टॉल आहेत. तसेच शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येणार आहे. उद्योजकांना अमृतपेठ ऑनलाईन वरून विक्रीची संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नमस्कार, मी माया रत्नपारखी खेत्रे, अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या उपजिल्हा व्यवस्थापक म्हणून ठाणे जिल्ह्याचं काम पाहते. महिला उद्योजकांना किंवा लघु उद्योजकांना बिझनेससाठी एक लोकल व्यासपीठ मिळावं ह्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रभर अमृतपेठ थेट बाजारपेठ असा उपक्रम राबवित आहोत. आत्ता आपण ठाण्यामध्ये आई हॉल येथे अमृतपेठ ही भरवलेली आहे. अमृत ह्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती देते. अमृत म्हणजे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग. ह्यामध्ये आपण महिलांना अपलिफ्टमेंट म्हणजे त्यांच्यामधले असलेले कलागुण, कौशल्य ह्यांना प्रशिक्षण, स्किल, कौशल्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना अपलिफ्ट करतो. त्यांना व्यवसायासाठी आपण त्यांना मदत करतो. सॉफ्ट स्किल, EDP सारखे ट्रेनिंग्स देतो. आणि त्याचनंतर आपल्याकडे एक व्याज परतावा नावाची स्कीम आहे की ज्याच्यामध्ये महिलांना फक्त मुद्दल भरायचं असतं आणि त्यानंतर व्याजही त्यांना पूर्णपणे माफ असतं. तर आपण अशा काही बँकांशी टायअप केलेलं आहे की त्या आपल्या महिलांना किंवा लघु उद्योजकांना मदत करतात. ही अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे की जी आजपर्यंत कुठल्याही योजनेचा त्यांना लाभ मिळाला नाही आहे. अशी कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी की ज्यांना कुठल्याही संस्थेचा लाभ मिळाला नाही. तर ह्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर कौशल्य विकास आहे आणि अमृत पत्रकारिता म्हणून आहे आणि अमृत पेठ आहे. अशा बरेचसे आपले अमृत वर्ग आहेत. तर अमृत हे साधारणतः आपण एक तरुण पिढीपासून ते आपण एक उद्योजकता 50पर्यंतच्या सर्व लोकांना याचा फायदा देतो. ठाण्यामध्ये ज्या भरलेल्या ह्या लघु उद्योजकांचा जो की बाजारपेठ आहे, ह्यामध्ये महिला सक्षमीकरण तर आहेच आहे, पण नारी शक्तीचा मला वाटतं हा एक सन्मान आहे. आणि आमच्या महिलांनी आपल्या कलेवर असलेलं प्रेम आपल्या प्रोडक्टमध्ये दाखवलेलं आहे आणि त्या कलेत त्यांनी दिलेला, त्या कलेसाठी दिलेला वेळ आणि त्यांचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि ह्यासाठी आपण त्यांना शाबासकी देण्यासाठी तरी ठाणेकरांनी आवर्जून आलं पाहिजे असे मी त्यांना आव्हान करते. ठाणे येथील अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राबविताना आमच्या कोकण विभागाचे विभागीय व्यवस्थापक अमितजी सामंत यांनी मला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी झाल्या आणि त्यामुळे आपण हा उपक्रम यशस्वीरित्या राबवू शकतो आणि बरेच वेळोवेळी मला त्यांचे बरेचसे मार्गदर्शन लाभते. सगळे धान्यांचे प्रोडक्ट आहेत. धान्यांचे पेमेंटचे रेडी टू कुक आहेत. लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी चालतील असे भाजणी संख्या आहेत. रेडी टू कुकमध्ये आपण बनवतो.
नमस्कार, मी श्रद्धा पाटील. इथे अमृतपेठ आयोजित एक्झिबिशन भरलं आहे आईस फॅक्टरीच्या समोर आई बिल्डिंगमध्ये. तर नक्की विजिट द्या. इथे माझ्या हँड स्टिचेड बॅग आहेत, कॉटनच्या जूट बॅग आहे, कॉटन बॅग आहे, कॅनव्हास बॅग आहे, हँड प्रिंटेड जूट वर्कवाला बॅग आहे. त्या सगळ्या हँड स्टिचेड बॅग आहेत. तर नक्की इथे विजिट द्या. हँडमेड ज्वेलरी आहे माझी आणि मी कस्टमाइज पण करून देते. तर तुमच्याकडे कुठलं मटेरियल असेल आहे आणि ते तुम्हाला नुसतं ठेवण्यात जात असेल आहे तर त्याला पण आपण न्यू लुक देऊ शकतो. आणि हे सगळं मी स्वतः तयार करत असल्यामुळे हवं तसं करून देत आहे. थँक्यू. माझं नाव सुषमा कुलकर्णी. मी बेलापूर नवी मुंबईला राहते. मी मिलेट्स नाव या कंपनीचे सर्व मिलेट्सचे प्रोडक्ट्स आहेत. मिलेट्स लाडू आहे, कुकीज आहेत, चिवडा चिप्स आहे, प्रीमिक्सेस आहेत, इडली डोसा, खिचडी, नूडल्स, पास्ता. श्री मयेकर आमचं कोकण परंपरा ब्रँड आहे. सगळे कोकणातले पदार्थ आहेत आपल्याकडे. तिखं वगैरे पण आहे आणि हे घरगुती घरघंटीवर बनलेली आहेत सगळे मसाले. आणि हे आपल्या गावामध्ये येतं, कुडाळ गावावर. माझं ब्रँड आहे क्रोशे आर्ट बाय सोनाली. हे सगळे क्रोशेचे प्रोडक्ट्स आहेत जे मी स्वतः बनवते. हँडमेड टॉईज आहेत, सस्टेनेबल टॉईज आहेत मुलांसाठी. सेफ सनफ्लॉवर पॉट्स, किचन आणि जे फ्लॉवर्स आहेत ते सगळं मी घरी बनवते स्वतः. क्रोशेचे वेगवेगळे रेंजमध्ये. आणि ह्या बॅग्स आहेत वेगवेगळ्या. आता मी नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं आहे, होममेड वॉलनट फज. म्हणजे मुलांसाठी स्पेशली बनवलं मी. प्रिझर्वेटिव्ह फ्री. आपल्याला जी टेस्ट असते ती ह्याच्यामध्ये परफेक्ट आहे. थँक्यू. बोला ना. एक मिनिट. सर्वम ट्रेडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्सतर्फे आम्ही आत्ता स्टॉल लावला आहे. त्याच्यामध्ये आपले गोडे शंकरपाळे, तंदूर शेंगदाणे, मेथी खेपला, आपलं तीच हेअर चटणी आहे, आपले पातळपणाचा चिवडा आहे, तूप ठेवलं आहे, भाजणीची थालीपीठ भाजणी आहे आणि पोळी पीठ आहे. पेंटचे पूर्ण पापड ठेवले आहे. कैरीचं पणं पण आहे आपल्याकडे. आपण ऑर्डरप्रमाणे पण कैरी पणं घेतो, कॉन्सन्ट्रेटेड पण देतो आणि रेडी टू ड्रिंक पण देतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमची कॉन्टॅक्ट करा. मी मेधा शहा. हा माझा आणि माझी मुलगी पूजा भावे आमच्या दोघींचं मिळून स्टॉल आहे. माझ्या स्टॉलवर पर्सेस आहेत, टोट बॅग्स आहेत, स्लिंग बॅग आहेत, पैठणीच्या बॅग आहेत ट्रॅडिशनल. त्याच्यानंतर लॅपटॉपच्या बॅग आहेत, शोल्डर पाउचेस आहेत. नंतर या इम्पोर्टेड बॅग्स आहेत. त्याच्यानंतर या अशा लाईट वेट फॅब्रिकमध्ये बॅग आहेत. हे एलिपरी ब्रँडच्या बॅग आहेत. नंतर हे असं बँगल डिझाईनच्या फॅन्सी बॅग्स आहेत. ह्या टोट बॅग्स आहेत. फोल्डिंग बॅग आहेत शॉपिंगच्या. नंतर हे वॉलेट आहेत आणि ह्या पैठणीच्या प्रिंटच्या स्लिंग बॅग पण आहेत. एलिपरी ब्रँडच्या. माझ्याकडे सरबत आहे, लोणची आहे आणि आता पावभाजी वगैरे